नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिला आहे संविधानाची वाटचाल या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर प्रथमतः आपण प्रस्तावना पाहूयात पाठाचा। राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था म्हणा, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान यांच्याबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला आहे। म्हणजे भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे। नागरिकांना न्याय मिळावा, त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत। म्हणजे सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्याचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते। भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झालेली असून तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। म्हणजे हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित असून लोकशाही, सामाजिक न्याय व समता, न्यायव्यवस्था हे महत्त्वपूर्ण घटक आहेत। त्यानंतरचा आहे लोकशाही। लोकशाहीमध्ये आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत राजकीय प्रगल्भता। लोकशाहीमधला पहिला पॉईंट आहे राजकीय प्रगल्भता। लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचने आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते। म्हणजे त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत। म्हणजे जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते। म्हणजे ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे काय आहे, यश आहे। म्हणजे लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे। वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे। निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत। प्रश्नांच्या पर्यायाचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे। त्यानंतरचा आहे मताधिकार। भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच, त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती। म्हणजे मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता। म्हणजे तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणले। स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले। अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते। इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही। हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे। म्हणजे अनेक राजकीय पक्ष या युवा मतदाराच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले। भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे काय झालेले आहे, बदललेले आहे। लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात। आता आपण पाहणार आहोत लोकशाही विकेंद्रीकरण। लोकशाही विकेंद्रीकरण ह्या मुद्द्याचा आपण माहिती पाहूया। बघा, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा काय आहे, गाभा आहे। विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात। म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत। स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसा अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे। म्हणजे त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले। यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता। या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झालेली आहे। अशा प्रकारे लोकशाहीचे विकेंद्रीकरण आपण पाहिलो। आता आपण माहितीचा अधिकार RTI 2005 पाहणार आहोत। माहितीचा अधिकार बघा,
लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. म्हणजे नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्या जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सदृढ होत जाते. म्हणजे त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठीही शासन कार्य करते हे नागरिकांना समजले पाहिजे. म्हणजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास काय झालेलं आहे, मदत झाली आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्याचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. अशा प्रकारे माहितीचा अधिकार RTI 2005 आपण पाहिलेला आहोत. आता सामाजिक न्याय आणि समता ह्या तत्वांबद्दल आपण माहिती पाहू. सामाजिक न्याय आणि समता ह्या मुद्द्याचं माहिती पाहणार आहोत. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे एक उद्दिष्ट असून या 2 मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे काय आहे, आपले ध्येय आहे. म्हणजे संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो यांचा आग्रह धरणे, जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचं काय आहे, एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. म्हणजे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची काय आहे, एक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झालेले आहेत ते आपण पाहूया. पहिलं प्रयत्न आहे राखीव जागांचे धोरण आहे. राखीव जागांचे धोरण आहे. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घ काळापर्यंत वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. म्हणजे त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे. नंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावर अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आलेला असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतरच आहे अल्पसंख्याकांविषयीची तरतूद. आता आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा पाहिलेला होतो. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. पुढचा पॉइंट आहे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. म्हणजे अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही एक व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे. त्यानंतरच आहे महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. म्हणजे महिलांमधील निरक्षरता दूर करणे म्हणा, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्येची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आलेली आहे.
वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्याचे स्वातंत्र्य जपण्यास व स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवला. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणजे महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यांमध्येही राज्य महिला आयोग आहे. त्यानंतरच आहे न्यायालयाची भूमिका. त्या लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयाची घरगुती हिंसाचारापासून भारतातील न्यायालयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे व संविधानकाराचे हेतू यांना प्राधान्य दिले. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्याच्या आधारे समजावून घेऊया. पहिला मुद्दा आहे संविधानाची मूलभूत चौकट. संविधान हा प्रवाही असते, म्हणजे एखाद्या जिवंत दस्तऐवजांप्रमाणे, लिव्हिंग डॉक्युमेंट्स प्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादाची जाणीव करून दिलेली आहे. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे. नंबर 2 आहे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय घेतले आहेत. म्हणजे न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक म्हणा, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासीचे सक्षमीकरण यासारख्या विषयाचा समावेश करता येईल. म्हणजे न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल यांचा आपण येथे आढावा घेतला. अर्थात भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत. म्हणजे शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे. पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रिया याविषयी माहिती घेणार आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.